काँग्रेसचे डॅशिंग आमदार आणि दिलखुलास व्यक्तिमत्व असणारे कैलास गोरंट्याल आपल्या सोबत आहे। जालन्याहून थेट या ठिकाणी पोहोचलेत। बैठकीला सुरुवात झाली आहे, काय म्हणाल? ने निरोप आला की सर्व आमदारांनी तातडीने विधान भवनमध्ये या आणि त्या संबंधित आम्ही आलेलो आहे आणि मला सर्व आमदार मित्रांचा फोन येऊ लागले आणि सर्व इथं जमणार आहे आज। नक्कीच, पण एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली, चर्चेचा विषय, त्यांचे 4 वर्ष शिल्लक होते। काय नेमकं कारण तुम्हाला वाटतं यामागचं? हे राष्ट्रवादीचा व्यक्तिगत आहे, त्यात मी काही बोलणार नाही। त्यांचा व्यक्तिगत आहे, मी त्यात काही बोलू शकत नाही। पण बाबा बी गेले आणि दशम्या बी गेले असं मॅटर आहे, म्हणून ते बाबा सिद्दीकीवर फिट होतोय। अच्छा, म्हणजे बाबा सिद्दीकी आता बोलून गेले की मला जी काही जबाबदारी मिळेल ती मी पार पाडेल। बाबा सिद्दीकीला राज्यसभाचा चॉकलेट दिला होता म्हणून ते गेले होते। मराठीत एक म्हणणं आहे, बाबा बी गेले आणि दशम्या बी गेले, त्यांच्या काँग्रेस पण गेली आणि राष्ट्रवादी पण गेली त्यांची। त्यांना ना विधानसभा भेटणार ना राज्यसभा भेटणार त्यांना। नक्कीच, म्हणजे त्यांचा सगळ्यात मोठा लॉस झाला या ठिकाणी। पॉलिटिकल लॉस झाला त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा लॉस झाला। बेनिफिट कुणाचा झाला या सगळ्यांमध्ये? चंद्रकांत हंडोरे याच ठिकाणाहून हरले होते विधान परिषद, त्यांना पुन्हा आता राज्यसभेवर पाठवले, पुनर्वसन एक प्रकारे। एक काँग्रेस पार्टी लोकांना निष्ठावंतांना न्याय देणारी पार्टी आहे। त्या विधान परिषदेवर त्यांना काही धोकाधडी झाले म्हणून ते पडले आणि त्यांना आता राज्यसभेवर पाठवून पार्टीने चांगला काम केला, एक दलित नेत्याला न्याय दिला असं मी म्हणतो। भाजपनेही चौथा उमेदवार दिला नाही, म्हणजे संस्कृती जी आहे, राजकीय संस्कृती, ती कुठेतरी जतन केली असं म्हणा। आता भाजप कधी काय करतो त्याला मी काही बोलू शकत नाही। ते कधी कोणता वेपन काढणार त्याचा काही बोलू शकत नाही। होऊ शकतो बिनविरोध होऊ शकतो किंवा नाही होऊ शकतो। पण ही निवडणूक बिनविरोध होते, याकडे कसं पाहता? काही यामध्ये खेळा होईल असं तुम्हाला वाटतं? आता तरी मी काही बोलू शकत नाही, पण भारतीय जनता पार्टीचा का भरोसा नाही। भरोसा नाही बिलकुल, काय होऊ शकतं। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय कैलास गोरंट्याल आपल्यासोबत होते आणि त्यांनी म्हटलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचा कुठलाही भरोसा नाहीये, कधीही काही घडू शकतं आणि यामध्ये सगळ्यात मोठं जे नुकसान आहे ते बाबा सिद्दीकींचं झालंय। कॅमेरा पर्सन रोहनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।